आज करणार आहोत आपण आलू वांग्याची भाजी आणि रोडगे। त्याच्यासाठी आलू आणि वांगे असे थोडे जाड प्रकारात कापून घेतले। त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे जाडी कणिक आणि त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कणिक मिक्स केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मक्याचं पीठ टाकत आहे आणि थोडासा चवीसाठी ओवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि हे सर्व ओवा, मक्याचं पीठ, बारीक कणिक आणि जाडी कणिक हे सगळं मिश्रण हाताने सर्व एकजीव करून घेणार आहे आणि या सर्वांचा घट्टसर असा गोळा बनवून घेणार आहे रोडगेसाठी। तुम्ही बघू शकता कसा गोळा बनतो। तर तुम्हाला जसे प्रमाण लागतील तसे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं हे टाकणार आहे सोडा खायचा त्याच्यामध्ये आणि असं घट्टसर गोळा भिजवून ठेवणार आहे 5-10 मिनिट। त्याच्यानंतर आपण त्याचे रोडगे बनायला घेऊ। नंतर भाजीसाठी येथे कांदा बारीक केलेला आहे, एक टोमॅटो बारीक केलेला आहे, इथे मसाला आहे बारीक केलेला, याच्यामध्ये सगळा बारीक मसाला आहे। इथे खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे आणि आलं लसणाची पेस्ट सांबार टाकून काढलेली आहे। हे असं भाजीसाठी वाटण तयार केलेलं आहे। हे सगळे कच्चे आहे, कोणचंच भाजलेलं नाही खोबरं वगैरे। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकून आपला जो कच्चा कांदा होता बारीक केलेला तो टाकला। नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती चांगली एकजीव होऊ दिली। बघा कशी म्हणजे कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ती पेस्ट चांगली होऊ दिली तेलामध्ये। ती पेस्ट चांगली झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे खोबरं आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकलं होतं ते टाकलं आणि ते एकजीव केलेलं आहे। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये भाजीसाठी गरम पाणी ठेवलं। त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला हे घेतलेलं आहे भाजीसाठी। तुम्ही चवीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपण या वाटणमध्ये जे बारीक केलेला गरम मसाला होता तो टाकलेला आहे। या मसाल्यामध्ये काहीच नाही, या मसाल्यामध्ये कलमी, जिरा, तेजपान, लवंग, विलायची, शहाजिरा, जिरे हे असंच आहे, ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे बस। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आणि टोमॅटोची पेस्ट अशी एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहे। या सर्व मिश्रणाला तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि ते